गाईज आमचं झाड प्रेग्नेंट आहे आणि आज आहे तिचं चोळी. हॅलो गाईज, कशा सगळे? नक्कीच तुम्ही ठीक असाल. तर आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आज आहे आमच्या लिंबूच्या झाडाचं ओठी भरण्याचं कार्यक्रम, चोळीचं कार्यक्रम. हो अच्छा. तर त्यासाठी गावावरून माझी आत्या सुद्धा येत आहे आणि घरी ना वेगवेगळे पदार्थ बनतायत, मेनू बनतायत. तर हा इंटरेस्टिंग व्हिडिओ कुठे स्किप नका करू. बघा गाईज, हे भाऊ बहीण कसं बसले. चिन्नीचं पिल्लू बघा गाईज. तर गाईज फायनली माझी आत्या आलेली आहे. तर पूजेसाठी काय काय आणली बघा. छोटे सामान, बांगडे, साडी, झंपर. आणि मम्मी बघा आता आंघोळ घातली झाडाला. आता बघूया की मेनू मध्ये काय काय बनवलंय पूजासाठी. तर इथे आहे आंबट भात, ते दही घालून बनवतात. हे आहे वांगीची भाजी, आणि इथे आहे पुनावळी, आणि हे आहे अलसीची चटणी, आणि हे आहेत धपाटे, आणि इथे आहेत शेंगाच्या पोळ्या. तर अशा प्रकारे पूजेसाठी आता तयार आहोत. गाईज आमचं झाड प्रेग्नेंट आहे आणि आज आहे तिचं चोळी, आणि हे आहेत तिचे लेकरं. गाईज आत्या मम्मीला डायरेक्शन सांगत आहे की कोणत्या दिशेने पूजा करायचं आणि काय, आणि मम्मी त्याप्रमाणे करत आहे. गाईज आत्या साडी नेसवत आहे झाडाला. नीरा सुद्धा बनवते. झाडाच्या हाताला बांगड्या अडकवायचं. बघा गाईस, तिथे बांगड्या अडकवलेल्या आहेत. ओटी भरतो बाई, ह्याच्यात भर. तर गाईज आता मम्मी ओटी भरणार आहे. गाईज हे आंबट भातचं मुटगे बनवलेले आहेत. गाईज बघा, ओटी भरण्याच्या वेळेस कसलं वारा सुटला, असं वाटत आता पाऊस पडत. गाईज पप्पा म्हणत असेल तुम्ही दोघं जण सारखा, मी लावतो दिवा. 10 मिनिटापासून दिवा लावतायत, पण अजून तरी नाही लावलं. गाईज पप्पा आता नारळ फोडतायत. तर गाईज अशा प्रकारे आमच्या लिंबूच्या झाडाचं चोळीचं कार्यक्रम संपन्न झालेला आहे. तर गाईज चोळीचं कार्यक्रम झालेला आहे. मम्मी, आत्या, पप्पा वगैरे सगळेजण कलिंगड कापून खात आहेत, एवढं स्वादिष्ट जेवण असताना. आणि मी मारणार आहे आता या सगळ्या गोष्टींवर ताव. गाईज धपाटे, हे आहे आंबट भात, आणि थोडंसं असं अलसीचं चटणी लावायचं, आणि खूप टेस्टी लागतं गाईज. आणि इथे आहे शेंगदाण्याची पोळी सोबत तूप. वा.